नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला आज बनवूया मस्त असं मौसूत असं आलूचा पराठा. इतकी चव आणि इतकी खमंग लागते नाही खायला. तर जर तुम्हीही बिगिनर असणार, तुम्हालाही आलू पराठा बनवायला येत नाही, तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा. काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आलू पराठा बनवायसाठी. बघा आत किती मस्त असं पसरलेलं आहे आलू. चला तर मग न टाईम वेस्ट करता आजची ही रेसिपी सुरुवात करूया. चला आज काहीतरी मस्त असं बनवूया. एकदम मऊसूत असं आलूचा पराठा बनवूया, सोबतच दही. चला आज एकदम मस्त असं रेसिपी होणार आहे, कारण मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवणार आहे की आलू पराठा कसा करायचा. जर तुम्हाला बेसिक पण येत नाही तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पण आलू पराठा करायला जमेल. चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करू. चला आज बनवूया मस्त असं आलूचे पराठे. तर त्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला. एक कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलाय, देशी लसूण सोलून दीड गड्डा सोलून घेतलेला आहे, जरा बक्कळचं. कोथिंबीर घेतलेली आहे आणि बक्कळाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या, आणि बटाटो स्वच्छ साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे शिजवून. तर आता ह्यांना सगळ्यांना कापून घेऊया आपण. आता कांदा कापून घेऊया, बारीक असा कापायचा. इथं कांदा आणि का नाही कोथिंबीर बारीकच कापून घेतले. आता खलबत्त्यात काय करूया आपण, मिरच्या आणि लसूण चेचून घ्यायचा आहे. आता घेतलेल्या हिरव्या मिरच्या अशा मोडून, लसूण बक्कळ घेतलाय बघा, लसूण घातलं की नाही चव खूप छान येते. आता बारीकच कुटून घेऊया. तर आता इकडे चेचायचं बी चालू आहे आपलं, आणि इकडं की नाही बटाटा आपण किसून घेऊया. असे किसून घेतले की नाही गाठी होत नाही त्या, तर किसून घेते. बटाटो किसून घेतले ते. आता कढाईत तेल ओतूया, थोडंसं तेल ओतायचं. तेल चांगलं गरम करून घेऊया. त्याला का त्याच्यात टाकायचे आहे मोहरी, जिरं, हिंग, कांदा. तर भाजून घेऊया कांद्याला. लसूण हे चेचून घेतले बघा, हिरवी मिरची आणि लसूण चेचून घेतलेला. भाजून घेऊया. कढीपत्ता नाही असा बारीक करून घालायचा, म्हणजे सुगंध खूप छान येतोय. टाकूया हळद, मिक्स करूया. धना पावडर अजून घेतलेला आहे. आता ह्याच्यात मिक्स करूया बटाटो. छान असं भाजून घ्यायचं. प्रमाणे मीठ टाकायचं. तुम्ही किती बनवताय त्याच्या अंदाजाने मीठ टाका.
आता वरनं कोथिंबीर, बक्कळ अशी कोथिंबीर घेतली. आता मस्त असं बनलेलं आहे. आता याला पूर्ण थंड करून घेऊया. तळपात्र पीठ मळून घेऊया गव्हाचं. आता घेऊया गव्हाचं पीठ मळून चाळून घ्यायचं. आता पीठ चाळून घेतलं. चवीप्रमाणे मीठ टाकूया. पीठ मळून घ्यायचं. तर छान असं मळून घ्यायचं पीठ. थोडं थोडं पाणी लावणं. बस थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे छान भिजलं जाते, मळलं बी जाते. आता थोड्या वेळ ह्याला बी रेस्टला ठेवूया म्हणजे छान होतील आपले पराठे. थोडंसं असं वर पाणी लावणं, झाकूया. आता पीठ बी आपलं मस्त झालंय. इकडंही बी थंड झालेलं आहे बटाट्याचं मिश्रण. इथं लावायला पीठ चाळून घेऊया. करायचं थोडंसं तेल ओतायचं. ते सगळं असं पीठ मिक्स करायचं. जास्त ओतू नका तेल, थोडंसं ओता. असं पीठ पाहिजे आपणाला. तर त्याला साईडला ठेवूया. आपला गोळा तोडून घेतलेला आहे. हे पासा आता याला चांगलाच करून घ्यायचं दाखवलेल्या पद्धतीनं. त्याच्यावर आणि थोडी कोथिंबीर टाकते. आता ही बटाट्याचं का नाही ह्याच्यात भरून घेऊया. तर तिनं बघा जरा पीठ असं भुरभुरून घ्यायचं. टिकत नाही त्यामुळं नक्की एकदा असं करून बघा तुम्ही. मला करून घ्यायचं दाखवलेल्या पद्धतीनं. असं पॅक करून घेऊया. हे पहा असं दाबून दाबून छान असं भरून घ्या. भरून घेतलेलं आहे पहा. आता ह्या पिठात बुडवायचं वाळल्या आणि लाटून घ्यायचं. छान असं लाटून घ्यायचं फिरवून फिरवून. पहा किती मस्त झालेलं आहे. खाली जरासं पीठ बी भरभरून घ्या चिटकत असलं तर. मस्त असं लाटलेलं आहे. आता तवा ठेवलाय गॅसवरती. तेल असं पसरून घ्या. तेल किंवा तूप लावलं तरी बी चालते. मस्त असं भाजून घेऊया. फिरवून घेऊया. मस्तच. आता तेल लावून घ्यायचं. फिरवूया. मस्तच बघा. तर दोन्ही साईडने छान असा तर भाजून घ्यायचा क्रिस्पी होस तर. बघा काय भारी दिसायला आलाय का नाही. मस्तच.
सुगंध बी खूप छान यायला लागला आहे. पण हिरव्या मिरच्या कुटून घातल्या होत्या का नाही. छान ह्या दाखवलेल्या पद्धतीने केलं की नाही मस्त होतात. आता एका जाळीवर काढून घ्यायचा. आहा, हे पहा काय भारी का नाही. तर मस्त आपले पराठे कसे फुगायला लागले पहा. आहा काय भारीच. गरम गरम खायचं मस्तच लागतात. मस्त टम्म फुगायला लागलेत. दोन्ही साईडने मस्त भाजून घेतले पहा. तर बघा मस्त असं मम्मीनी आलू पराठा बनवून तयार केलेला आहे. इतकी मस्त एकदम मऊ सुटसुटीत असं मम्मीनं ही आलू पराठा केलेला आहे. तुम्ही सोबत दही किंवा सॉस पण घेऊ शकता आणि सगळ्यात बरोबर खूप छान लागतं. तर अशा पद्धतीनं एकदा ही आलू पराठाची रेसिपी नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या पाहिजे तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. चला तर मग असेच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया पुन्हा उद्या. तर आज काहीतरी मस्त असं बनवूया, एकदम मऊ असं आलूचा पराठा बनवूया, सोबतच दही. चला आज एकदम मस्त असं रेसिपी होणार आहे, कारण मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवणार आहे की आलू पराठा कसा करायचा. जर तुम्हाला बेसिक पण येत नाही तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पण आलू पराठा करायला जमेल. चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया.